भरती प्रक्रियेचा एक भाजपचे माजी आमदार आणि महापौर कार्यालयाशी संबंधित असल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसकडून करण्यात येत आहे आणि त्यावर तुमचा राजीनामा मागितला जातो. काय तुम्ही या सगळ्या कोणती भरती प्रक्रिया कोणती परत सांग. एमडीएची भरती प्रक्रिया जी झाली सगळी एमपीएससी तर या भरती प्रक्रियेचा संबंध महापौर कार्यालयाशी आणि माजी आमदार आहेत त्यांच्या मुलाचे आरोप जे आहे तो काँग्रेसकडून करण्यात आलाय. काय या संदर्भात आणि त्यात तुमचा राजीनामा काँग्रेसकडून मागितला जातो. नाही, आता ह्याच्यात त्यांनीच खरं सिद्ध करून द्यावं की यात आमच्या कार्यालयाचा किंवा माझा काही संबंध आहे का. मी सुद्धा आतुरतेने वाट पाहते. म्हणजे प्रक्रियेविषयी तुम्हाला काही माहिती आहे का किंवा काय असं झालेलं आहे का? नाही, काहीच माहिती नाही मला. तर प्रक्रियेची काही तुम्हाला माहिती नाही. काहीच. आता तुमच्या विरोधात आंदोलन करून तुमच्या राजीनाम्याची पण मागणी केली जाते. ठीक आहे, ते त्यांना वाटत असेल आंदोलन करावं म्हणून ते करत असतील, परंतु माझा या कुठल्याही प्रकरणाशी काही संबंध नाही. आणि जर त्यांना असं काही वाटत असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत. दुसरे प्रकरण असं आहे की महानगरपालिकेच्या टेंडरवरून ठेकेदारांमध्ये ही सगळ्या प्रक्रियेशी आत्ता कालपासून खरं तर भरपूर गोंधळ झाला आहे. त्याच्यात तुम्ही कसं बघताय? कारण अनेक ठिकाणी दमदाटी किंवा जवळच्या लोकांना ते दिलं जाते असा आरोप केला जातो. नाही, आता हा त्यांच्यातला काही विषय असेल, संभ्रम असेल, ते आरोप करतही असतील, पण माझ्याकडे अजूनपर्यंत कोणाची तक्रार आली नाही किंवा कोणीही माझ्याकडे हा विषय घेऊन आलेले नाही चर्चेसाठी. तर मला असं वाटतं त्याबद्दल बोलणं काही योग्य नाही. टेंडर प्रक्रिया होत आहेत का म्हणजे पारदर्शकपणे? कारण गेल्या अनेक दिवसापासून जे काय बोलले जाते आमदार किंवा नगरसेवकांच्या जवळच्या लोकांना ते दिले जाते. टेंडरची प्रोसिजर कशी असते ही सगळ्यांना माहिती आहे ही, आणि ही पारदर्शकच असते. त्यामुळे असं आपण उचलून कोणाला असं काम तर डिरेक्टली देऊ शकत नाही. तर मला वाटत नाही असं काही असेल म्हणून. कचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप काँग्रेस नेते अरविंद शिंदे केला. माझं दरवेळेला असंच म्हणणं असतं. दबाव नाही, माझं असंच दरवेळेला हेच म्हणणं असतं की ज्यांना कोणाला तक्रार असेल त्यांनी पुरावे घेऊन बोलावं आमच्याशी. फक्त आंदोलन करणं किंवा फक्त आरोप करत राहणं यातनं काही साध्य होणार नाही. काँग्रेस तुमच्या राजीनाम्याची मागणी करते, काय उत्तर द्या का त्यांना? नाही, मला काही उत्तर देण्याची गरज नाही. ॲक्च्युली मी डिफेंड करण्याची गरज नाही वाटत मला, कारण माझा कशाशीच काही संबंध नाही आहे. धन्यवाद.